एक बायको जी अजूनही प्रेमापासून दूर आहे. एक पीए जी काहीही करून त्याला आपलंसं करायला तयार आहे. आणि एक आजी जिचं येणं म्हणजे दिल्लीत येणारं वादळ. ध्रुव किल्लेदार आज ज्या टर्निंग पॉईंटवर उभा आहे तिथून परतणं शक्य आहे का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात दिलकशी आणि हा आहे भाग 21. आजचा भाग आहे नात्यांमधील दुरावा, मनात दडलेली अस्वस्थता आणि पुढे येणाऱ्या वादळाची चाहूल. ध्रुव, कनक, शालिनी आणि लक्ष्मीबाई सगळ्यांच्या आयुष्यात आज काहीतरी बदलणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. ध्रुवच्या आज सकाळपासून बॅक टू बॅक मीटिंग चालू होत्या. फॉरेन क्लायंटसोबत त्याने दुपारचे लंच देखील केले नव्हते. जर्मनीत त्याने सुरू केलेला प्रोजेक्ट गेल्या 5 वर्षात पटीने वाढला होता आणि तिथल्या कंपनीचे काम पाहण्यासाठी त्याला नेहमी तिकडे जाण्याची गरज नव्हती. तो त्यावर इथूनही लक्ष ठेवू शकत होता. कधीतरी जावेच लागले तर तो किंवा नील दोघांपैकी कोणीही एक जाऊन यायचा. शालिनी, आज संध्याकाळनंतर कोणतीही मीटिंग ठेवू नकोस, त्याने त्याच्या पीएला कॅबिनमध्ये बोलवून सांगितले. पण त्याच्या वाक्यावर तिला वेगळीच खुशी मिळाली. तिला वाटले की तो संध्याकाळचा नंतरचा वेळ तिच्यासोबत घालवणार असेल, म्हणून तिला सांगत असेल. तिने त्याला स्माईल देत हो म्हटले आणि त्याचे शेड्यूल बनवायला गेली. पण त्याचे मात्र तिच्या स्माईलकडे लक्षच नव्हते. संध्याकाळी त्याने त्याचे काम आटोपले आणि जायला निघाला तर शालिनी त्याला त्याच्या गाडीजवळ उभी दिसली. तिला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. व्हॉट आर यू डुईंग हिअर? त्याने कडक आवाजात विचारताच ती गडबडली. सर, तुम्हीच म्हणाले ना संध्याकाळी. ती मुद्दाम संध्याकाळी या शब्दावर जोर देत म्हणाली. तसं त्याने त्याचा अंगठा त्याच्या कपाळावर घासला आणि तिला म्हणाला, डोंट मी ॲक्ट ओव्हर स्मार्ट. मी तुला संध्याकाळबद्दल काहीच सांगितलं नाही. तुझं काम झालं असेल, तू जाऊ शकते. ती तरी जागची हल्ली नाही पाहून त्याने तिला हातानेच बाजूला केले आणि गाडीत बसून ड्रायव्हरला गाडी स्टार्ट करायला सांगितली. तुला इतक्या सहज माझ्या हातातून जाऊ देणार नाही मी ध्रुव. तुला मिळवण्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत शालिनी स्वतःशीच म्हणाली. गेले 5 वर्ष ध्रुवला मिळवण्यासाठी ती मेहनत घेत होती आणि तिच्या मते ती त्यात सक्सेसही झाली होती. ध्रुवला बांधून ठेवणं एवढं सोपं नाही हे आता तिच्या लक्षात येऊ लागलं होतं. तिला काहीतरी वेगळं करावं लागणार होतं, ज्यामुळे ध्रुव फक्त तिचाच होऊन राहील. हाय ब्रो. ध्रुव हॉटेल रॉयलच्या प्रायव्हेट एरियात कोणाची तरी वाट बघत बसला होता. समोरचा व्यक्ती यायला अजून वेळ होता, म्हणून तोपर्यंत त्यांनी मोबाईलमध्ये बसून आपले काम करणं पसंत केलं. थोड्याच वेळात त्याच्या कानावर आवाज पडला आणि त्याने लगेच मोबाईल ऑफ करत आपल्या खिशात ठेवून उठून उभा राहिला. हाय विक्रम, कैसे हो? ध्रुवने त्याला मिठी मारत विचारले. विक्रम रंधावा, ध्रुवच्या बेस्टपैकी एक. ध्रुवकडे जशी श्रीमंती किल्लेदार घराण्याच्या परंपरेनुसार आली होती तशी विक्रमची परिस्थिती नव्हती. विक्रमने खूप स्ट्रगल करून त्याचे स्वतःचे नाव कमावले होते. पण आज मात्र त्याने स्वतःच्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीचा नंबर 1 पोझिशनला नेऊन उभे केले होते. त्याच्या कंपनीचा लिली ब्रँड व्हॅल्यू आणि टर्नओव्हर करोडोत होता. टकाटक. तुम बताओ, तुम कैसे हो? और अचानक से ये मिलने का प्रोग्राम कैसे बनाया? विक्रम म्हणाला. कुछ नहीं, ऐसे ही. सोचा बहुत दिन हो गए मिले नहीं. ध्रुव सोफ्यावर बसत म्हणाला. अपना नील कहाँ है? कहीं दिख नहीं रहा. और उस चौथे बंदे को भी बुलाया है ना? नहीं तो बाद में फिर कहेगा वो मेरे बगैर मिल लिए. विक्रमने पाण्याचा घोट घेत चौकशी केली. नील थोड़ी देर में आता ही होगा. और वो तो आउट ऑफ इंडिया गया है.
इतने जल्दी नहीं आएगा. ध्रुव त्याला सांगतच होता तोपर्यंत दरवाजा उघडून नील आतमध्ये आला. नील आतमध्ये येताच त्याने विक्रमची गळाभेट घेतली. त्याच्या मागोमाग वेटरनेही येऊन त्यांना ड्रिंक आणि स्टार्टर दिले. ध्रुवने वेटरला जोपर्यंत पुन्हा बोलवत नाही तोपर्यंत डिस्टर्ब न करण्यास सांगितले. मग आजच्या भेटीत काही खास? विक्रमने नीलला ध्रुवकडे बघून इशारा करत विचारले. हो बाबा, खास तर आहेच. सर आता फॅमिलीवाले झाले. नीलसुद्धा मस्करी करत म्हणाला. पण त्याच्या मस्करीवर ध्रुवने फक्त हलकी स्माईल केली आणि ग्लासात बर्फ घोळत राहिला. ध्रुवच्या चेहऱ्यावरची चिंता बघत विक्रमने नीलला डोळ्यानेच खुणवले. पण नीलने सुद्धा काय माहीत या आविर्भावात खांदे उडवले. कुछ टेंशन हो तो बताओ. वैसे भी ध्रुव किल्लेदार को टेंशन दे सके वैसा तो मैंने आज तक नहीं देखा. विक्रम ध्रुवजवळ बसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. नाही, सध्या तर काही टेन्शन नाही. पण लवकरच वादळ दिल्लीत येऊन धडकणार आहे. ध्रुव म्हणाला. तसे विक्रमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने लगेच त्याला विचारलं. यू मीन लक्ष्मीबाई, तुम्हारी दादी? ध्रुवने त्याच्याकडे बघत मान होकारात हलवली. फिर तो तुम्हें जल्दी कुछ करना पड़ेगा. मैंने तो पहले भी कहा था. पण तूच एवढी वर्ष शांत राहिला. पण काय उपयोग तुझ्या त्या शांत राहण्याचा? विक्रमने विचारलं. मी सुद्धा गेली 8 वर्ष हाच प्रयत्न करतो आहे की त्या कुठेतरी शांत होतील आणि झालेल्या सगळ्या घटना समजून घेतील. पण नाही, त्यांना समजून घ्यायचंच नाही. त्यांच्या मनातले गैरसमज केव्हा दूर होतील गॉड नोज. ध्रुव डिस्परेट होत म्हणाला. जाने दो. ये बताओ, वो लड़की कैसी है? क्या वापस तुम्हारे पास आ गई या फिर? विक्रमने ध्रुवला असे विचारताच ध्रुवच्या चेहऱ्यावर आता मात्र एक स्माईल आली आणि तो त्याला म्हणाला. ती इथेच आहे, दिल्लीत, बंगलोवर. ध्रुवच्या बोलण्यावर विक्रमने ग्लास उंचवत त्याला ग्रीट केलं. ये तो बहुत ही खुशी की बात है. पण ती जर आता तुझ्या बंगल्यावर आहे तर जेवणाच्या वेळेला तू इथे काय करतोस? आय मीन, तू आता घरी हवा होतास. विक्रमच्या बोलण्यावर नील फसकन हसला. घरी त्यांच्या मातोश्री आल्या आहेत आणि एवढ्या वर्षांनी त्या दोघी भेटल्यावर मला नाही वाटत याची कोणी दखल पण घेतली असेल. त्याच्या बोलण्यावर ध्रुवने रागात त्याच्याकडे पाहिलं. तू इसकी तरफ ध्यान मत दे, तू बता. आई तर आजच आल्या ना, पण या आधीचे दिवस तर तुमचं सेलिब्रेशन झालंच असेल. सेलिब्रेशन कशाचं? इथे साधा एक किस सुद्धा घेऊ दिला नाही. विक्रमच्या बोलण्यावर ध्रुव हळू आवाजात पुटपुटला. पण ते नीलच्या कानांनी ऐकले होते म्हणून नील पोट धरून हसायला लागला. द ध्रुव किल्लेदार, ज्याच्या एका इशाऱ्यावर मुली हवी ती वेळ आणि हवी ती रूम शेअर करायला तयार असतात, त्याला एक किससाठी नाही म्हटलं? नील हसतच पोटाला हात लावून त्या सोफ्यावर लोळला. तसं ध्रुवचा हात ग्लासवर घट्ट झाला. विक्रम न समजून बघू लागला. आमचं लग्न तर कोणत्या परिस्थितीत झालं आहे तुम्हाला माहितीच आहे. त्यावेळेस ती लहान होती. तिचं करिअर पण सेट झालं नव्हतं. ती लग्नाला निभवायला तयार असली तरी हे नातं तिच्यावर लादणं मला काही तेवढं आवडत नव्हतं. माझ्या मनात तेव्हापासून तिच्याबद्दल फिलिंग्स आहेत. पण जोपर्यंत तिच्या मनात या फिलिंग्स तयार होत नाही तोपर्यंत मी वाट बघेल. ध्रुवने गंभीर आवाजात म्हणताच नीलसुद्धा सरळ होऊन बसला. हो, पण ह्या गोष्टी तर आधीच्या होत्या. आता काय प्रॉब्लेम आहे? आता तर तीच परत सुद्धा आली आहे. मग आता अजून तू कशाची वाट बघतो आहेस? नीलने त्याचा विचार मांडला. नाही ना, बायको म्हणून तर ती केव्हाही मला समर्पित होईल. पण मग मी तिच्यावर जसं प्रेम करतो
तसं ती माझ्यावर कधी करू शकणार नाही. तू म्हणतो ते मला सर्व समजते आहे, पण त्यासाठी तुला असं हातावर हात धरून नाही चालणार. तुला तिला वेळ द्यावा लागेल. तिच्यासोबत तुझा जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल. जसं तू एवढी वर्ष तिला जाणून घेतलं, तसं आता तिचा टर्न आहे की ती तुझ्याबद्दल जाणून घेईल. ती बाहेर असताना जसं तुला तिच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी समजायचे, तसं तिचं नव्हतं. एवढी वर्ष त्रासात काढल्यानंतर सुद्धा तिच्या आयुष्यात हा एकाकीपणा तिला सहन करावा लागला. ध्रुवला निराश झालेले बघत विक्रमने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावले. हा ध्रुव, विक्रम बरोबर सांगतो आहे. तू ऑफिसचं टेन्शन घेऊ नकोस. ऑफिस मी पाहून घेईल. तू कनकला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कर. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तेव्हाच तुमची रिलेशनशिप वर्क करेल. नील सुद्धा त्याचा ऑफिसचा भार कमी करून त्याला वेळ देण्याचा प्रयत्न करत म्हणाला. वास्तविक पाहता सध्या नव्या घेतलेल्या प्रोजेक्टचं टेन्शन एवढं होतं की तो ध्रुवशिवाय एकटा हे सर्व हँडल करूच शकत नव्हता. थँक्स यार. तुमच्याशी बोलल्यावर मला कमीत कमी पुढे काय करायचं आहे हे तरी कळलं. आणि हो, तुला जे वर्क दिलं आहे तू तेच कर. बाकी माझा वर्कलोड मी बरोबर मॅनेज करेल. ध्रुव त्या दोघांना मिठी मारत नंतरचं वाक्य स्पेशली नीलला म्हणाला. आणि तुझं काय? माझ्या कानावर आलं होतं तू मागे मॉरिशियस पण गेला होता. झालं की नाही मग सगळं शॉर्ट आउट? ध्रुवने विक्रमला विचारताच विक्रमने निराशेने मान नकारात हलवली. मुझसे बहुत बड़ी गलती हो गई और अब वो मेरी कोई बात सुनने को तैयार ही नहीं. असं नव्हतं की माझा तिच्यावर विश्वास नव्हता. एवढ्या वर्षापासून या फील्डमध्ये आहे. काय खरं काय खोटं हे नजरेनेच ओळखतो यार मी. विक्रमने त्याच्या हातातला ग्लास टेबलवर ठेवला आणि तो सोफ्यावर डोकं पकडून बसला. त्याच्या शेजारी एका बाजूने नीलने बसून त्याच्या खांद्यावर हलकाच हात ठेवून तो दाबला. क्या दोस्त, इतने से मी हार गए. आता तर तिला तुझी खरी गरज आहे. कालच्या न्यूजमध्ये वाचलं मी सगळं. नाही नील, हेच काय. यापेक्षाही कठीण सिच्युएशन असली तरी ती सिच्युएशन सांभाळण्यासाठी ती स्वतः कॅपेबल आहे. त्यामुळे मला काळजी वाटते की ती मला माफ करू शकेल की नाही. आपल्या दोघांच्याही नशिबात देवाने शोधून अँटिक पीस पाठवला आहे. ध्रुव सिच्युएशन हलकी करत म्हणाला. म्हणूनच तुमच्या दोघांपेक्षा माझं नशीब चांगलं आहे की माझ्या नशिबात कोणताही पीस नाही. नीलने सुद्धा ध्रुवला साथ दिली आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. पण तरीही मला असं वाटतं की तुला तिच्यासोबत असायला हवं होतं. नील त्याचा मुद्दा पुढे करत म्हणाला. नाही, ॲक्च्युली उद्या तिच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि मला माहीत आहे रिझल्ट काय येणार आहे तो. त्यामुळे मी अर्ली मॉर्निंग तिथे जायला निघणार आहे, विक्रमने सांगितलं. ठीक आहे, माझी काही मदत लागली तर सांग. आय एम ऑलवेज फ्री फॉर यू. ती तर लागणारच आहे. तुझीच नाही तर मला तुम्हा दोघांचीही मदत लागणार आहे. विक्रम मिस्टेरियस स्माईल करत दोघांना म्हणाला. त्याने पुढे काय करायचं याचा प्लॅन नील आणि ध्रुवला समजावून सांगितला. नंतर तिघांनी मिळून हसी मजाक करत जेवण केलं आणि आपापल्या घरी निघाले. ध्रुव खरंच कनकच्या प्रेमाची वाट बघू शकतो का? की वेळ निघून जाईल? लक्ष्मीबाईंचं दिल्लीमध्ये येणं कोणाचं आयुष्य उलथवून टाकणार? आणि विक्रमचा प्लॅन तो यशस्वी होईल की अजून एक तुटलेलं नातं तयार होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ध्रुवच्या जागी असता तर काय केलं असतं? हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा. तुमचं मन कमेंटमध्ये लिहा आणि अशाच भावनिक, वेगळ्या आणि दमदार कथा पाहण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात गोष्टी अजून गुंतागुंतीच्या होणार आहेत. धन्यवाद.